आणि शहरामध्ये दूध येत नसल्याने आणि दूध पुरवठा कमी असल्यामुळे दुग्धजन्य पदार्थांवरती याचा परिणाम दिसून येत आहे। पिंपरीमध्ये कुल्फी विक्रेत्यांचं रोजचं हजारो रुपयांचं नुकसान होत असल्यामुळे कुल्फीच्या गाड्या बंद ठेवण्याची वेळ सध्या कुल्फी विक्रेत्यांवरती आली आहे। शेतकरी संपामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात येणारं दूध हे बंद करण्यात आलेलं आहे, त्यामुळे अनेक गोष्टीवरती परिणाम झालेला आहे। असाच परिणाम कुल्फी आईस्क्रीम वरती देखील झाल्याचं दिसून येत आहे। पिंपरी चिंचवडमधल्या खराळवाडीतलं हे एक स्वाती बेस्ट कुल्फी आहे। या ठिकाणची सुप्रसिद्ध अशी बेस्ट कुल्फी आहे। गेल्या 42 वर्षापासून ते या ठिकाणी व्यवसाय या कुल्फीचं करतायत। काय नेमका परिणाम झालाय त्याच्यावरती त्यांच्याकडून जाणून घेऊया। काका, काय नेमका परिणाम झालाय? म्हणजे आता हल्ली कसं काय दूध येत नाही मार्केटला एवढं। आता 60 रुपये दूध होतं, त्यामुळे आता 70-80 ने ते पण क्वालिटी येत नाही बरोबर। त्याच्यामुळे आपली वस्तू म्हणजे चांगली बनत नाही, त्याच्यामुळे बंद ठेवावं लागलं आम्हाला। किती रोज कुल्फी विकल्या जातात आणि कशा पद्धतीने? असं 700-800 जातात। आणि आपलं मार्जिन कमी असल्यामुळे ह्याच्या पुढं मग परवडत नाही। आपण मार्जिन कमी ठेवून हा व्यवसाय करतो। खूप म्हणजे आता आपल्याला पैशाची जरूरत नाही, आपण फक्त सेवा म्हणून जास्त करतो, तरी पण ह्याच्यापेक्षा जास्त परवडत नाही आपल्याला। 80 रुपये दूध घेऊन नाही परवडत आपल्याला। सेवा करताना तुम्ही थोडासा फायदा देखील त्यामध्ये पाहत असता। आज काय नुकसान यामुळे झालेलं आहे या संपामुळे? कमीत कमी आता 2000 रुपयाचं नुकसान तर होतच कमी जास्त। 1000-1500 रुपये तर कसे जातात। 1000 रुपये तर नुकसान आरामशीर झालं।